शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 जुलै आणि आज आपण बघणार आहोत कुठे मुसळधार पाऊस होऊ शकतो किंवा कुठे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं किनारपट्टीच्या आसपास, तर या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. संपूर्ण किनारपट्टीला आज दुपारनंतर अजून चांगल्यापैकी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. खास करून जो उत्तरेकडील किनारपट्टी आहे किंवा पालघर ठाण्याच्या आसपास आहे, या ठिकाणी देखील चांगल्यापैकी जोर असेल. पुणे असेल किंवा पुणे शहराच्या आसपास देखील बऱ्यापैकी आज पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. यानंतर जर आपण बघितलं तर नाशिकच्या आसपास देखील आज पश्चिमेकडील घाटाच्या आसपास चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून अजून या ठिकाणी जोर वाढणार आहे. त्यानंतर मुख्य पाऊस जर बघितला तर नागपूर आहे, त्यानंतर भंडारा गोंदिया असेल, चंद्रपूरचा काही भाग, गडचिरोली आहे, या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता असणार आहे. 70 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. कदाचित ट्रिपल डिजिटमध्ये देखील आकडे जाण्याचा अंदाज आहे. या खालोखाल जर आपण बघितलं तर जळगाव आहे, त्यानंतर अमरावती आहे, बुलढाण्याचा देखील थोडासा भाग येऊ शकतो. अकोल्याचा उत्तरेकडील भाग आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे आणि चंद्रपूर आहे. या ठिकाणी जो पाऊस असेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पाऊस. जळगावचा अजून थोडासा भाग या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील बरसणार आहे. जबरदस्त पावसाची शक्यता आहे. खास करून अमरावतीच्या आसपास आणि वर्धेच्या आसपास हा जो नागपूरचा बेल्ट आहे, या ठिकाणी खूप मस्त पाऊस आज देखील होण्याचा अंदाज आहे. यानंतर जर आपण बघितलं तर अजून मुख्य पाऊस कुठे होऊ शकतो तर नंदुरबारचा काहीसा भाग येईल, त्यानंतर धुळ्याचा देखील काही भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचा देखील उत्तरेकडचा भाग, जालना आहे, त्यानंतर बुलढाणा, वाशिम आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूरचा राहिलेला भाग आहे. या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी चांगल्यापैकी पावसाच्या विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा जास्तीत जास्त अंदाज असणार आहे. यानंतर जर आपण बघितलं तर धुळ्याचा अजून थोडासा भाग या ठिकाणी येऊ शकतो, कारण की बऱ्यापैकी पावसाचं वातावरण या ठिकाणी देखील अनुकूल आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकचा जो पूर्वेकडचा भाग आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा देखील काहीसा भाग आहे, या ठिकाणी जो पाऊस असेल तर या ठिकाणी जवळपास आपल्याला येवला वगैरे जो मनमाडचा भाग आहे, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, त्यानंतर नेवासा आहे, वैजापूरचा भाग आहे, या ठिकाणी सातत्याने मित्रांची अनेक 3 ते 4 वर्षापासून कमेंट आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज चांगल्यापैकी जवळपास मध्यम ते जोरदार पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. किंवा नाशिकचा दक्षिणेकडचा भाग आहे किंवा अकोले, संगमनेर आहे, या ठिकाणी देखील काहीसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बरसू शकतो, कारण की चांगल्यापैकी या ठिकाणी स्थिती आहे. यानंतर जर आपण बघितलं तर जे साताऱ्यातील मानखटाव तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत माझे, यांच्यासाठी खूप पाऊस कमी आहे आणि सातत्याने विचारतात. तर बघा मित्रांनो, आज तुमच्याकडे मध्यम पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. पूर्वेकडील जो साताऱ्याचा विभाग आहे, सांगलीचा देखील उत्तरेकडचा भाग आहे या ठिकाणी, किंवा मग पुण्याच्या देखील पूर्वेकडच्या भागामध्ये आज काहीशी मध्यम पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. जर वातावरण अनुकूल झालं तर नक्कीच या ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो, परंतु त्या संदर्भाचे अपडेट दुपारी तुम्हाला देण्यात येईल. यानंतर जर बघितलं आपण तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आहे, त्यानंतर बीड आहे, या ठिकाणी जो पाऊस असेल धाराशिवपर्यंत, जवळपास या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस पडेल आपल्याला नांदेडपर्यंत, तर मध्यम ते जोरदार पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि हा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी होण्याची देखील दाट शक्यता आजसाठी असणार आहे. तर अशा प्रकारचा आज हा मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, नाशिक जिल्ह्यासाठी देखील अंदाज असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सोलापूर आहे किंवा सांगली आहे, या ठिकाणी देखील पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बनणार आहे, परंतु हे वातावरण दुपारनंतर चेंज होण्याची जास्त शक्यता आहे. सकाळी देखील काही ठिकाणी पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये सोलापूरच्या आसपास चालू असेल किंवा दुपारपर्यंत देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी देखील असणार आहे. बाकी अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग जर बघितला, श्रीगोंद्याच्या आसपास, तर या ठिकाणी देखील मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस नगर शहराच्या आसपास देखील आज आपल्याला बघायला भेटणार आहे. तिथून पुढे दक्षिणेकडील छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो. जालन्यापर्यंत देखील अशाच प्रकारची परिस्थिती असणार आहे. जी पण अपडेट असेल दुपारी तुमच्यापर्यंत नक्कीच विश्वासाची पाठवण्यात येईल. हा देखील महत्त्वाचा अंदाज आहे. अशाच प्रकारचा तो अंदाज असेल, थोडाफार बदल जर झाला तर नक्कीच कळवण्यात येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.